में बोलूंगा। मैं बोल रहा हूँ, वीडियो बुलाओ, हिंदी में बोलूंगा। कैसा बोला तुम? हिंदी बोलो। तुम मराठी बोल रहे हो, हम हिंदी में बोलूंगा। बोल। मराठी माणसाची माफी मागतो, मराठी माणसाची माफी मागतो, महाराष्ट्राची माफी मागतो, मी छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागतो, छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागतो, छत्रपती शिवाजी महाराज की जय। हिंदी में ही बोलूंगा, जो करना है कर। विरारमधील रिक्षा चालकाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता। दोन हिंदी भाषिकांमध्येच हा वाद झाल्याचं पाहायला मिळालं होतं। परप्रांतीय रिक्षा चालक आणि लक्ष्मण कनोजिया यांच्यात विरार रेल्वे स्टेशन परिसरात हा वाद झाला होता। यावेळी रिक्षा चालकाने दाखवलेली मुजोरी आधी पहा। मराठी बोल रहे हैं, हिंदी बोलूंगा, हिंदी बोलूंगा। मैं बोल रहा हूँ, वीडियो बुलाओ, हिंदी बोलूंगा। कैसा बोला तुम? हिंदी बोलो। तुम मराठी बोल रहे हो, हम हिंदी बोलूंगा। लक्ष्मण कनोजिया यांनी मराठी बोलण्याचा आग्रह करताच मैं हिंदी में ही बोलूंगा, भोजपुरी में बोलूंगा, मराठी में नहीं बोलूंगा असं म्हणत हा रिक्षा चालक कनोजिया यांच्या अंगावर धावून गेला। याबरोबर त्यांच्या बहिणीला सुद्धा त्याने धक्काबुक्की केल्याचं समजलं। समजण्यासाठीच्या पुढे गेला, भाई तुला मराठी का नाही येत, का नाही बोलायचं तुला? तो बोलतो मी मराठी बोलणारच नाही, मैं हिंदी में बात करूंगा, मैं भोजपुरी में बात करूंगा। त्याची व्हिडिओ सुद्धा मी तिथे काढलेली आहे। प्लस ह्या गोष्टी होताना तिथे अत्तर रिक्षा चालक होते, तेही यूपी वाले होते, तेही माझ्या अंगावरती आले। ह्या सगळ्या गोष्टी असताना माझी बहीण मध्ये आली तर तिलाही धक्काबुक्की करून साईडला केलं गेलं आणि मी ज्यावेळी व्हिडिओ काढतोय त्यावेळी माझ्या हातावरती पण त्यांनी मारून माझे फोन खाली टाकले आणि तिथे कोणीही आलं नाही। दरम्यान व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता ठाकरेंचे शिवसैनिक आणि मनसैनिकांनी या रिक्षा चालकाला कसा धडा शिकवला तेही पहा। आवाज आवाज मग व्हिडिओ मध्ये कसा आवाज, व्हिडिओ मध्ये कसा आवाज होता? इथे बोल, जोर से बोल रहा हूँ भैया लोग, ऐसा मराठी लोग, मराठी महाराष्ट्र वाले मराठी के माफी, मराठी लोग बोल रहे हैं, मराठी माणसाची माफी मागतो, मराठी माणसाची माफी मागतो, मराठी माणसाची माफी मागतो, महाराष्ट्राची माफी मागतो, महाराष्ट्राची माफी, हिंदी नाही मराठी बोलतात ते बोल, बोल। मराठी माणसाची माफी मागतो, मराठी माणसाची माफी मागतो, महाराष्ट्राची माफी मागतो, मी छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागतो, छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागतो, बाळासाहेबांची माफी मागतो, साहेबची माफी मागतो, उद्धव साहेबांची माफी मागतो, साहेबची माफी मागतो, राजसाहेबांची माफी मागतो, बोल छत्रपती शिवाजी महाराज की जय। तू बोल छत्रपती शिवाजी महाराज की जय। इतका माफी माग, माफी मागता काय बोलाव? पाय पड भावेश, पाय पड। अभी एक बात ध्यान में रखने का, अभी ध्यान में रखने का। हिंदी में ही बोलूंगा हे म्हणणारा रिक्षावाला आता मराठीमध्ये माफी मागताना या व्हिडिओमध्ये दिसतोय। रिक्षावाल्याला यावेळी मनसैनिक आणि शिवसैनिकांनी ज्या मुलीसोबत त्याने धक्काबुक्की केली होती तिच्या पाया सुद्धा पडायला लावल्या। माफी मागता भावेश, अभी एक बात ध्यान में रखने का। दरम्यान मराठी आणि अमराठी वादामुळे मुंबईत वातावरण तापलंय। महाराष्ट्राबाहेर सुद्धा या वादाचे पडसाद आता उमटलेत। मराठीचा आग्रह करणं योग्य पण गुंडागर्दी नको असं एकीकडे बोललं जात असताना मराठी बोलणारच नाही ही मगरुरी सुद्धा चालणार नाही अशी प्रतिक्रिया सुद्धा महाराष्ट्रातील मराठी माणसाकडून येतेय। तुम्हाला यावर काय वाटतं हे कमेंटमध्ये सांगा। लोकमतला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा।